कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। पोलादपूर महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटावर पुन्हा नो एंट्री करण्यात आली आहे। रायगड जिल्ह्यासह परिसरातील अतिवृष्टीचा इशारा आणि घाटात दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेता 16 ऑगस्ट 2026 पर्यंत या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी किशन जावळे यांनी दिलेत। यापूर्वीही 7 जुलै ते 31 जुलै दरम्यान हा मार्ग बंद ठेवण्यात आला होता, मात्र मुसळधार पावसाचा धोका कायम असल्याने वाहतूक बंदीची मुदत वाढवण्यात आली आहे। दरम्यान घाटात दरडी हटवणे, पाण्याचा निचरा, संरक्षण भिंती आणि इतर सुरक्षात्मक कामे सुरू आहेत। मात्र उभे डोंगर कापल्यामुळे अनेक ठिकाणी दरडींचा धोका कायम असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे। त्यामुळे नागरिकांनी 16 ऑगस्ट पर्यंत आंबेनळी घाटातून प्रवास करू नये आणि सुरक्षित पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे। दुवा मानला जाणारा व पर्यटनाच्या दृष्टीने त्याचबरोबर वर्दळ असलेल्या वाहतुकीसाठी आंबेनळी घाट, पोलादपूर महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट हा वाहतुकीचा दुवा मानला जातो। मात्र आंबेनळी घाटावर आता सध्या दरडीची टांगती तलवार असल्यामुळे त्याचबरोबर विविध रुंदीकरणाची कामं सुरू असल्यामुळे आंबेनळी घाटामध्ये सध्या नो एंट्री पाहायला मिळत आहे। पुन्हा शासनाकडून आंबेनळी घाट 16 ऑगस्टपर्यंत बंद करण्यात आलेल्या सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत। आंबेनळी घाटामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने, अतिवृष्टीच्या पावसाच्या दृष्टीने आंबेनळी घाट हा बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे की आंबेनळी घाटातून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली असून पर्यायी मार्गाचा अवलंब करावा। आंबेनळी घाटामध्ये सध्या रुंदीकरणाचे काम सुरू असून अनेक ठिकाणी उभे डोंगर कापण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी रेलिंग, संरक्षण भिंत, रस्त्याचे काम अशी या ठिकाणी कामे सुरू असल्यामुळे आंबेनळी घाट हा बंद करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर सध्या पावसाचा जोर देखील पुढे वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे प्रशासनाकडून आंबेनळी घाटामध्ये 16 ऑगस्टपर्यंत नो एंट्री जारी करण्यात आलेली आहे। त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याची सूचना देण्यात आलेल्या आहेत।